हे जे आहे हे पूर्ण दादागिरी चालू आहे. मराठी भाषेचा दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न चालू आहे. हे अजिबात सहन करणार नाही. हा विजय मेळावा होता. सर्व जाती धर्माला घेऊन हे एकत्र हे मराठी माणसाचंच महाराष्ट्र आहे. मराठी माणसाचं नाही. हे चुकीच्या पद्धतीने हे चाललेलं आहे. हे कुठेतरी दबाव तंत्र आहे. हे प्रशासनाचं दबाव तंत्र आहे. हे होऊ देणार नाही या ठिकाणी. आणि आमच्या मनसैनिक या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या इकडे आले होते. हे कुठलं हे पोलिसांवरती दबाव टाकण्यात येत आहे. हे असे आम्ही दबावला घाबरणार नाही. जे काय करायचं त्यांनी करावं. या ठिकाणी मोर्चा निघालेला पण आहे. ठीक आहे, हे पोलीस त्यांचं काम करतात, पण महाराष्ट्र माणसाला सन्मान्य राजसाहेबांच्या माणसांनी आम्ही आमचं काम करणार आहे. बीजेपी बद्दल तुम्ही काय बोलणार काय बीजेपी बद्दल? हे काय आहे त्यांची शाखेच आहे. दुसऱ्याने काढलं तर त्या मोर्चात त्यांना परवानगी असते. आज मराठी भाषेचा विजय झालेला आहे. त्याच्यासाठी सर्वांना धर्मांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी करतोय. त्याला हे कुठेतरी थांबवणं, गाळबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. चालणार नाही. तेवढंच पब्लिक आक्रमक होणार अजून. शेवटी मराठी माणूस आहे. मला म्हणायचं आहे मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे. बरोबर की नाही? मराठी ज्या CBSE शाळा आहेत आणि ज्या ICSE शाळा आहेत त्याच्यामध्ये मराठी कंपल्सरी करावं. 10वी आणि 11वी 12वीला. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. ही हिटलरशाही आहे आणि या हिटलरशाही या सरकारचा आम्ही निषेध करतो. बघा आता जय शिवाजी. बल जय शिवाजी. जय शिवाजी. फाटली आहे या लोकांची. सरकारची फाटली आहे. घाबरलंय सरकार, बिथरलंय सरकार. पण हे सरकारला आमचं सांगणं आहे की महाराष्ट्रात मराठी चालला, मराठीचा अपमान सहन करून देणार नाही. मराठी आमच्या हक्काची.